किड्स मराठी स्टोरी। हे मेंढ्यांची कातडी पांघरणारा लांडगा। एक लांडगा शिकारीसाठी निघाला होता। दररोज मनासारखी शिकार मिळवण्यासाठी बरीच पायपीट करावी लागायची। जंगलतोड झाल्यामुळे छोटे मोठे प्राणीही आसपास कमी झाले होते। 2 वेळेचं पोट भरणं ही एक महत्त्वाची कसरत झाली होती। लांडग्याने विचार केला, जेव्हा सहज सरळ शिकार मिळत नसल्याने दुसरा मार्गही शोधला पाहिजे। काय बरं करावं तो विचार करत चालला होता। एवढ्यात त्याला एक मेंढी बसलेली दिसली। आयती शिकार समोर दिसते। आजच्या मेजवानीचा प्रश्न इतका सहजपणे सुटल्याने तो मनोमन आनंदला। या उल्हासात शिकार हाताची जाऊ नये म्हणून दबकत पुढे सरकू लागला। झेपेच्या अंतरावर येताच त्याने झडप घातली। ती होती भुसा भरलेली मेंढी। मेंढीचं कातडं बघून लांडग्याला नामी युक्ती सुचली। कातड्यातला भुसा काढून कातडं मोठं केलं आणि स्वतःच्या अंगावर चढवलं। तो मेंढ्यांच्या कळपात दाखल झाला। त्याचं हे नाटक कोणाच्याही लक्षात आलं नाही। त्यानं एक कोवडी मेंढी हेरून ठेवली होती। थोड्याच वेळानं साजरे होणाऱ्या भोजनाचं चित्र तो कल्पनेनं रंगवू लागला। एवढ्यात मेंढपाळ तिथे पोहोचला। त्याच्या घरी दुपारी पाहुणे येणार होते। जंगी भोजनाचा बेत होता, याकरिता तो चांगली मेंढी शोधू लागला। सगळीकडे नजर टाकताच कातडी पांघरलेला लांडगा त्याला आवडला। त्याने त्याची बोकोटी पकडून बाहेर काढलं। त्याच्या गळ्यावर सुरी चालवल्यानंतर मेंढपाळास चुकी लक्षात आली। मेंढपाळ म्हणाले, जे दुसऱ्यांचं वाईट चिंततात त्यांच्याच पदरात आगीचे चटके बसल्याशिवाय राहत नाही। तात्पर्य: तुम्ही जर दुसऱ्यांचं वाईट व्हावं असा विचार करत असता तर ते वाईट तुमच्यासाठीच बीजारोपणाचं काम करत असतं।